राज्याच्या जलसंपत्ती प्राधिकरणाच्या अन्यायकारक भूमिकेमुळे मराठवाड्यातले शेतकरी नक्षलवादी होण्याकडे वाटचाल करतायत असा गंभीर आरोप भाजप आमदार प्रशांत बंब यांनी केलाय। त्यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठवून हा घरचा आहेर दिलाय। समान पाणी वाटपात प्राधिकरण अपयशी ठरल्याचा आरोप बंब यांनी केला आहे। प्राधिकरणाने कायदा पाळला नाही, त्यामुळे मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची पाळी आल्याची टीकाही त्यांनी केली आहे। आपण बघतोय की राज्याच्या जलसंपत्ती प्राधिकरणाच्या अन्यायकारक भूमिकेमुळे मराठवाड्यातले शेतकरी नक्षलवादी होण्याकडे वाटचाल करत आहेत असा गंभीर आरोप भाजप आमदार प्रशांत बंब यांनी केलेला आहे आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्रही पाठवलेलं आहे आणि समान पाणी वाटपात प्राधिकरण अपयशी ठरल्याचा आरोपही त्यांनी केलाय। प्राधिकरणाने कायदा पाळला नाही, त्यामुळे मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची पाळी आल्याची टीकाही त्यांनी केली आहे। आणि एकूणच या संदर्भात अधिक चर्चा करूया। आमच्या बरोबर आहेत स्वतः प्रशांत बंब, आपण त्यांच्याशी थेट बोलूया। प्रशांत जी, आपण बघतोय की तुम्ही म्हणतात की असमान पाणी वाटप होतोय आणि त्यामुळे शेतकरी नक्षलवाद्याकडे वळतोय असा तुम्ही गंभीर आरोप केलेला आणि हा संदर्भातलं पत्रही तुम्ही मुख्यमंत्र्यांना पाठवलेलं आहे, काय सविस्तर सांगाल? मी पत्र MWRR जे प्राधिकरण आहे, राज्य शासनाने ज्या समन्यायी वाटपाकरता एक वेगळं प्राधिकरण कायद्यानुसार नेमलेलं आहे। त्यांना त्यांची वेगळे अधिकार आहेत आणि त्यांचं काम आहे की राज्यात पडणाऱ्या पावसाचं इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन त्यांनी केलं पाहिजे। पूर्ण यंत्रणा वापरण्याकरता त्यांना अधिकार दिलेले आहेत आणि ते वापरत नाही, हेतू पुरस्कर्ते हे करतात। आणि आम्ही सतत वेगळ्या वेळेला वेगळ्या माध्यमातून सांगूनही मुद्दाम ते विशिष्ट भागाला जास्त पाणी देण्याचं करतात, म्हणून ते पत्र मी त्यांना दिलेलं आहे। त्याचबरोबर तुम्ही असं पण म्हटलं की प्राधिकरणाने कायदा पाळलेला नाही आणि त्यामुळे मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांवरती आत्महत्या करण्याची पाळी आली आहे। बिलकुल, बघा इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन झालं का? एका कॅचमेंट मध्ये त्र्यंबकेश्वर पासून तर जायकवाडी पर्यंत लवादाने एक कॅचमेंट दिलंय। 196 टीएमसी पाऊस पडेल आणि त्यांचं दोघांचंही समन्यायी वाटप करण्याचं काम त्या प्राधिकरणाचं आहे आणि झालंच नाही। खाली 9% पाणी होतं आणि ऊर्ध्व भागामध्ये 70% पाणी होतं। असमानता अशी आहे की ऊर्ध्व भागामध्ये खरीपांची सगळी 100% पिकं घेतली गेली आणि इथे 1% सुद्धा खरीप पिकाला पाणी दिलं गेलं नाही। म्हणजे त्यांनी कायदा पाळला नाही, खास ऍक्ट ती वेगळी बनवली आहे समन्यायी पाण्याकरता। त्यांचं एकमेव काम आहे की महाराष्ट्राची नागरिक जी काही नैसर्गिक साधन संपदा आहे पाणी, त्याचं इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन करण्याकरताच ते प्राधिकरण आहे आणि केलंच नाही ना त्यांनी, कुठे केलंय? बरोबर आहे। मात्र आत्महत्या होतात मराठवाड्यामध्ये, मराठवाड्यामध्ये आत्महत्या होतात। जर असं झालं असतं तर त्यांना खरीप घेता आलं असतं। हजारो लाखो रुपयाचे म्हणजे जवळपास 2000 कोटी रुपयांचा लॉस प्राधिकरणाने ते निर्णय न घेतल्यामुळे झालाय आणि आता ते शासनाच्या तिजोरीतून द्यावे लागतील आता। मात्र आता तुम्ही मुख्यमंत्र्यांना जे पत्र पाठवलं त्यावरती काही मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया तुम्हाला कळलेली आहे का? नाही, मी अगोदरही सांगितलं, मी MWRRA ला पत्र पाठवलेलं आहे। त्याच्या कॉपीज मी माननीय राज्यपाल महोदय, कारण की प्राधिकरणाच्या वरती यांनी दर 15 दिवसाला राज्यपाल महोदयांना या बाबतीमध्ये सांगावं लागतं असं आहे। ते MWRRA करतच नाही, तेच मी पत्रामध्ये लिहिलेलं आहे की ते कायदेशीर काहीच नाही, म्हणजे एखाद्या बालिशपणाने जसं आपण चालवतो ना तसं प्राधिकरण चालवतात ते। धन्यवाद प्रशांतजी या संपूर्ण चर्चेबद्दल आणि माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।